शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील। डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे, मात्र लाडक्या बहिणींना अजून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते हे बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे। राज्यात जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। होय लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला असून एक मोठा दिलासा नक्कीच तुम्हाला मिळू शकतो। तर बघा, आता राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि जास्तीत जास्त महत्त्वाचा निर्णय म्हणजे सरकारकडून अशा घोषणा झालेल्या आहेत की त्यामुळे पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारने केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट अधिकाऱ्यांना आता सूचना दिलेल्या आहेत। पूर्ण पैसे सर्व बहिणीच्या बँक खात्यात जमा करा आणि हे पैसे आता जमा झालेच पाहिजे असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण की आता सर्वात मोठा दिलासा हा सर्व लाडक्या बहिणींना, माता भगिनींना आता राज्य सरकारकडून मिळणार आहे। या ठिकाणी बघा, सरकारने आता स्पष्टपणे 4 घोषणा केलेल्या आहेत आणि या 4ही घोषणा अशा आहेत की यामुळे आता 2 हप्त्याचे पैसे एकत्र तर येणार, मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आणि जानेवारीच्या हप्त्याबाबतची देखील मोठी घोषणा बघायला मिळत आहे। हे सर्व पैसे आता 16 जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या 16 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होतील असं सरकारने सांगितलं आहे। आता सर्व यादी वगैरे तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर बातमी। अखेर राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी बघा, आता या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यास सुरुवात होत आहे। ते सरकारने स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर बघा, राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की 4 मोठे निर्णय आम्ही घेतलेले आहेत। आता हप्ता वाटपाला उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणीला डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये देत आहोत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। बघा, ती पुढे म्हटले की बहिणी नाराज झाल्या होत्या, मग कोणतीच बहीण नाराज राहू नये याकरिता 1 नाही तर 2 आता डायरेक्ट हप्ते आम्ही जाहीर केलेले आहेत आणि त्यातली त्यात आता 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि 4ही निर्णय असे आहेत की त्यामुळे हे पैसे तर खात्यात येणार, पण आतापर्यंत एवढी रक्कम कधीच मिळाली नसेल अशी मोठी रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता कोणत्याही तासात, कोणत्या क्षणी पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झालेले दिसतील असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। पण बघा, सरकारचं म्हणणं आहे की आता ही पैसे जी वाटप होणार आहेत हे पैसे सर्वात आधी या 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला आम्ही देणार आहोत। मग या 16 जिल्ह्यांच्या मध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होऊन जातील। मग चला, कोणत्या 16 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे भेटणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवतो, त्या जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि सरकार किती रुपये देत आहे आणि कोणत्या 4 घोषणा केलेल्या आहेत, आज किती जिल्ह्यात पैसे भेटणार आणि उद्या किती जिल्ह्यात पैसे भेटणार, आता ती देखील माहिती राज्य सरकारने दिलेला आहे। आता सर्व अपडेट बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा, आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमके पैसे कोणत्या 16 जिल्ह्यात वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात आणि त्यानंतर सरकारने कोणती 2 कामे सांगितली ती देखील माहिती बघूयात। कारण आलेल्या माहितीनुसार आता सरकारचा नवीन नियम जाहीर झालेला आहे। सरकारने सांगितलेले 2 कामे देखील लाडक्या बहिणीला करावी लागणार आहेत। जर सरकारने सांगितलेले म्हणजेच की मुख्यमंत्री यांनी सांगितलेली ही 2 कामे बहिणींनी केली नाही तर त्यांना यावेळेस हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत, त्यांची योजना बंद केली जाणार आहे। नवीन नियम सरकारने आता काढलेले असून सर्वांना याकडे लक्ष द्यायचं आहे। मग आता ही 2 कामे तुम्हाला कशी करायची आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती माहिती या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे आणि सरकार आता जे 2 हप्त्याचे एकत्रित 3000 रुपये या 16 जिल्ह्यात देत आहे, मग ती कोणते 16 जिल्हे आहेत आता त्यांची नावं पण वाचून दाखवतो। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे आता तुम्हाला मिळून जातील। पण सरकारने आता 1 नाही तर 4 घोषणा केलेल्या आहेत आणि या 4 घोषणा अशा आहेत की 4 टप्प्यामध्ये हे पैसे दिले जातील आणि यामध्ये सरकारकडून पैसे देखील मंजूर केलेले आहेत। तर चला, सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या घोषणा केलेल्या आहेत आता ते तुम्हाला एकदा समजावून सांगतो।
तर बघा या ठिकाणी पहिली घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, त्यानंतर दुसरी पण घोषणा, तिसरी आणि चौथी घोषणा अशा 4 घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत. पहिली घोषणा नोव्हेंबरचे 1500 रुपये देण्यासाठी मंजुरी दिली आणि वाटप करण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. बघा आता ही घोषणा झाली, त्यानंतर दुसरी घोषणा केलेली आहे ती म्हणजे डिसेंबरचे पण 1500 रुपये देण्यासाठी पैसे मंजूर केलेले आहेत आणि 1500 रुपये डिसेंबरचे पण नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत देण्यासाठी आता सरकारने सांगितलेलं आहे. आणि तिसरी घोषणा आणि तिसरा सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व बहिणीच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत असं सरकारने सांगितलंय. म्हणजे ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात अशा सर्व बहिणींना आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये भेटणार आहेत. फक्त एक छोटासा अर्ज करा, तो जर अर्ज तुम्ही केला तर तुमचं नाव सरकार गॅस सिलेंडरच्या यादीत घेईल आणि गॅस सिलेंडर योजनेचे पैसे 830 रुपये तुम्हाला मिळण्यास सुरू होईल आणि ते पण वर्षाला 3 वेळेस हप्ते भेटत असतात. तुमचं नाव योजनेत आलं की तुम्हाला पण 830 रुपयांचे 3 हप्ते हे भेटणार आहेत. मग आता हे 830 रुपये कसे मिळवायचे, कोणता अर्ज करायचा ती पण माहिती या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. त्यानंतर चौथी घोषणा केलेली आहे तो म्हणजे महत्त्वाचा निर्णय, जानेवारीचे पण 1500 रुपये सर्वात आधी म्हणजे जानेवारी महिना सुरू होताच लगेच सरकार देऊन टाकणार आहे. म्हणजे टोटल पैसे जर विचार केला नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 हप्त्याचे 3000 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि हे वाटप होता लगेच जानेवारीचे 1500 रुपये, टोटल 5330 रुपये तुमच्या खात्यावरती सरकार देणार आहे. म्हणजे बघा 5330 रुपये हे आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे टाकणार आहेत आणि सर्वच बहिणींना हे पैसे मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. पण त्यांनी यापुढे सांगताना एक माहिती दिली की हे पैसे सर्वात आधी या 16 जिल्ह्यात जमा होतील. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला हे पैसे सर्वात आधी भेटणार आहेत, अन्यथा उशीर होऊ शकतो. मग चला आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. तर बघा या ठिकाणी पुढे काय सांगितलं आहे, तर इथे सांगितलं आहे की हे टोटल 5330 रुपये खात्यात येणार आहेत. मग बघा ही मोठी रक्कम आहे आणि ही रक्कम सरकार देण्यासाठी तुम्हाला 2 कामे करायला लावणार आहे आणि ही 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहे तरच रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की ही जास्त रक्कम असल्यामुळे ही 2 कामे तुम्हाला करावी लागतील, म्हणजे येणारे पैसे तुमच्याच खात्यात येतील. जर ही 2 कामे नाही केली आणि हे 5000 रुपये जी येणार आहेत मग ती तुमच्या खात्यात येणाऱ्या ऐवजी दुसरीकडेच कुठे गेले तर अडचण होऊ शकते. त्यामुळे बराबर ज्या त्या व्यक्तीच्या खात्यात हे पैसे पोहोचले पाहिजे यासाठी ही 2 कामे तुम्ही करून ठेवा, म्हणजे तिकडून पैसे पाठवले की तुमच्या खात्यात येऊन जातील, मग काहीच अडचण येणार नाही आणि पैसे पण कटणार नाहीत. जेवढे 5000 टाकलेत तेवढ्याला तेवढे तुमच्या खात्यात येतील, कारण जानेवारीचा पण हप्ता लवकर देत आहे आणि हे नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये पण आता वाटप सुरू होत आहेत. पण आता सरकारने सांगितलेली जी 2 कामे आहेत ती 2 कामे तुम्हाला 48 तासाच्या आत करून घ्यायची आहेत तरच हे पैसे तुम्हाला भेटतील, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे हप्ते भेटणार नाहीत असा नियम सरकारने लावलेला आहे. मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी जे कोणी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होईल आणि त्यांना समजेल की कोणती 2 कामे करायची आणि 100% त्यांच्या खात्यात हे 5330 रुपये जमा होतील. 2 हप्त्याचे 3000 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि जानेवारीचा पण हप्ता लगेच त्यांना भेटून जाणार आहे. मग चला आता हे पैसे कोणत्या 16 जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे ते आपण बघूयात आणि त्यानंतर कोणती 2 कामे लाडक्या बहिणीला करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण पाहूयात. तर बघा आता पैसे वाटप होणारा पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. बघा सरकारने निर्णय घेतलेला आहे नाशिक जिल्हा. आता जर या नाशिक जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल तर या जिल्ह्यात देखील आता नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे, डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 3000 रुपये आता देण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये डायरेक्ट टाकण्यात येतील. एक छोटासा अर्ज करा आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवा असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा आता यामध्ये नाशिक जिल्ह्याचं पण नाव असून नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता जमा करण्यात येतील अशी घोषणा सरकारने केलेली आहे आणि हे पूर्ण पैसे बँक खात्यात टाकण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे आणि पूर्ण घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा एक बघायला मिळत आहे. इकडे बघा सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा नागपूर जिल्हा. बघा आता नागपूर जिल्ह्यातील देखील बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर आता लाडकी बहीण योजनेचे
नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे हे 2 महिन्याचे 3,000 रुपये कोणत्याही क्षणी काही तासात आता तुमच्या खात्यावरती जमा होऊन जातील. तुम्हाला कसलीच काळजी चिंता करायची नाहीये. हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये येताच लगेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि हे पैसे पूर्ण जसे वाटप होतील तसे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये अशी मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे देण्यात येणार आहे. आणि सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता आता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट बघायला मिळत आहे. आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे पण जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत आता त्यांची पण नावं सांगतो. त्यापूर्वी काय करूयात, सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितलेली आहेत त्याबाबतची माहिती बघूयात. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटतील आणि कोणती 2 कामे करायची ती पण माहिती आता राहिलेल्या व्हिडिओत बघायला मिळेल. आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूपच फायद्याचा ठरणार आहे. बघा या ठिकाणी मोठी घोषणा करत सरकारकडून सर्व महिलांना दिलासा दिलेला आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, लाडक्या बहिणीला 2 हप्ते, मोठी अपडेट समोर आली. 2 हप्ते कोणत्या क्षणी जमा होतील, लगेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि जानेवारी हप्ता वाटपाची लगेच तयारी सरकार करणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी. पण 48 तासाच्या आत आता लवकरात लवकर ही 2 कामे करा. सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर लवकर करून ठेवली तर सर्वात मोठा दिलासा तुम्हाला मिळेल. सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि एक मोठी आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आपण डायरेक्ट बोलू शकतो. कारण तशी घोषणाच आता राज्य सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. बघा आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणीला 2 हप्त्याचे हे डायरेक्ट पैसे देण्यात येणार असून सर्व बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. आणि हे 3,000 रुपये आता वाटप सुरू होत आहेत. आणि हे पैसे कोणत्या क्षणी जमा होतील आता बघा, लाडक्या बहिणीनो मोबाईलवरती मेसेज येण्यास सुरुवात होत आहे. आता कोणत्या क्षणी सर्वांना मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट, नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले म्हणून सांगण्यात येईल. त्यानंतर क्रेडिट युअर अकाउंट अजून 1,500 रुपये असा मेसेज येईल आणि ते डिसेंबरचे पैसे जमा झालेले असतील. असे 2 मेसेज सरकारकडून तुमच्या मोबाईलवरती येणार आहेत. आणि हे 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती आले की समजून जायचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये भेटले. मग हे पैसे लगेच तुम्ही बँकेत जाऊन काढून आणू शकता. आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये यामध्ये सरकार देणार असून हे पण 830 रुपये तुम्हाला भेटतील. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये क्रेडिट युअर अकाउंट 830 रुपये म्हणून असा मेसेज येईल. आणि असा मेसेज आला की समजून जायचंय गॅस सिलेंडरचा पण हप्ता आपल्या बँक खात्यात आला आहे. आता सर्वांना गॅस सिलेंडरचा हप्ता सुरू होणार आहे आणि सर्वांच्या खात्यात नक्की 100% गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे पैसे जमा होणार आहेत. पण हे कसे मिळणार आहेत आणि कोणता अर्ज करावा लागेल आता त्याबाबतची तुम्हाला माहिती सांगतो. म्हणजे तुम्ही जरी तो अर्ज केला तरी डायरेक्ट तुमचं नाव गॅस सिलेंडरच्या योजनेत येईल आणि ते पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटल सरकारच्या माध्यमातून जमा होतील. मग आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये कसे मिळवायचे ती पण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात येतील ती पण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ही 2 कामे जर सरकारने सांगितलेली केली नाही तर तुम्हाला कोणतेच हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत, लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत आणि गॅस सिलेंडरचे पण भेटणार नाहीत. मग मिळवायचे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे आजच करा किंवा उद्या किंवा परवापर्यंत ही करून घ्या. जेणेकरून सर्व पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जमा होऊन जातील आणि तुम्हाला दिलासा मिळेल. मग आता कोणती 2 कामे करायची आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे, कसा अर्ज करायचा ती पण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी काय करूयात, नेमके पैसे कोणत्या 16 जिल्ह्यात सरकार पूर्ण वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची एकदा आपण यादी बघूयात. बघा या ठिकाणी मोठी घोषणा जाहीर झालेली आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीला आता आम्ही पैसे देत आहोत. सरकारकडून यादीची घोषणा झालेली आहे, नवीन यादी पण आलेली आहे. आणि यादी अशी आहे की त्या यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत, कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात भेटणार आहेत ती माहिती आलेली आहे. आणि किती रक्कम भेटणार आहे ते पण सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणीनो 3,000 रुपये एकत्रित खात्यात येणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार आहेत. हे सर्व पैसे बँक खात्यात जमा होतील आणि जानेवारीचे लगेच 1,500 रुपये जमा
करण्यात येणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. म्हणजे बघा खूप मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार आहे. आणि ते बघा पुढे सांगितलं आहे की सरकारकडून डीबीटीला अखेर मान्यता, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे तिकडून येणार आहेत. पैसे पाठवल्यानंतर 30 मिनिटांच्या आत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत असं सरकारने सांगितलं आहे. आणि आधी पैसे हे 16 जिल्ह्यामध्ये जमा होऊन जातील. आता हे पैसे 16 जिल्ह्यात जमा होणार असून 16 जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्यांचं तालुक्यांचं नाव आहे का नाही ते तुम्हाला तपासायचं आहे, बघायचं आहे. मग आता आपल्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलंय का नाही ते बघण्यासाठी तुम्ही फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग चला, कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटप सुरू करत आहे? एकत्रित 2 हप्त्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये कोणत्या जिल्ह्यात जमा होण्यास आता सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो. तर बघा या ठिकाणी आता यादी आलेली असून पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आता पुढचा जिल्हा सरकारकडून जाहीर झालेला आहे, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा. आता यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. यवतमाळमध्ये एक नाही तर 2 हप्त्याचे टोटल पैसे जमा होणार असून आता 3,000 रुपये यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येणार आहेत अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हणजेच की ज्यांना आपण देवाभाऊ म्हणतो, त्यांनी केलेला आहे. आणि पूर्ण पैसे टाकण्यासाठी हा निर्णय त्यांच्याकडून जाहीर झालेला आहे. बघा हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जसे जमा होतील तसा तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. आता हे पैसे एक ना एक बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारने आता देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता कोणालाच काळजी करायची नाही. हे 2 हप्त्याचे डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत आणि यामुळे एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे. तर बघा त्यानंतरचा जिल्हा वाशिम जिल्हा. आता या वाशिम जिल्ह्यात कोणी राहत असेल तर या जिल्ह्यातील पण लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट पैसे सोडण्यात येणार आहेत. पूर्ण रक्कम बँक खात्यात जमा होणार असून पूर्ण बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे बँकेत जमा होऊन जातील. त्यामुळे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे. हे टोटल पैसे देण्यासाठी महत्त्वाची घोषणा सरकारने केलेली आहे. बघा यामध्ये वाशिम जिल्ह्याचं देखील नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार, आता ती पण यादी तुम्हाला दाखवत आहे. आता फक्त राहिलेला तुम्हाला 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर बघा आता सरकारने सांगितलेलं आहे की आता हे पैसे भेटतील. सरकारने सांगितलंय 48 तासाच्या आत ही 2 कामे करा तरच सर्व पैसे भेटतील. आणि ही 2 कामे केली तर तुम्हाला डायरेक्ट 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भेटणार आहे. कारण सर्व हप्त्यात आता वाढ केलेली असून एकदमच सरकार सर्व पैसे देणार आहे. नोव्हेंबरचे, डिसेंबरचे आणि गॅस सिलेंडरचे हे सर्व पैसे येतील. त्यानंतर जानेवारीच्या हप्त्याचे देखील पैसे लगेच तुमच्या खात्यात वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सरकारकडून ही आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. बघा आता हे पैसे सरकार जी देत आहे हे कोणत्या जिल्ह्यात देत आहे ते पण सांगितलं आहे. मात्र आता कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला सांगतो. म्हणजे ती 2 कामे केल्यावर पैसे जमा होतील. तर बघा सरकारने सांगितलं आहे पहिलं काम आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. बघा आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न म्हणजे लिंक आहे का नाही ते तपासा. जर नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर तुमच्या खात्यावरती सर्व पैसे येतील. अन्यथा पैसे येण्यास उशीर होऊ शकतो असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. ते काम कोणतं आहे तर बघा आधार कार्ड मोबाईल नंबरशी पण लिंक करायचं आहे. हे पण काम करा. आणि महत्त्वाचं म्हणजे ई-KYC करा. जर ई-KYC 5-6 दिवसाच्या आत नाही केले तर डायरेक्ट हप्ता कायमचा बंद केला जाईल आणि कोणतेच पैसे खात्यात जमा होणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे तात्काळ आता ई-KYC देखील तुम्हाला करावी लागणार आहे. लाडक्या बहिणींनो ही ई-KYC करावी लागेल तरच तुमच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होतील. अन्यथा मोठी अडचण निर्माण होऊ शकते. हे देखील सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायचं आहे. जर ई-KYC केली नाही तर मोठी अडचण निर्माण होईल आणि पैसे भेटायचे नाहीत. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण हे अपडेट होते. लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार, गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायची ती माहिती येणाऱ्या व्हिडिओ देणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. हा व्हिडिओ कमीत कमी 5 ते 6 बहिणींना पाठवा, इतरांना पाठवा. त्यांना माहिती मिळेल, त्यांचा पण फायदा नक्कीच होईल. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.